मागे पुढे उभा राहे संभाळीत, आलिया आघात निवाराया. आपला जर देवावर विश्वास असेल, आपली जर देवावरती श्रद्धा असेल, आपली भक्ती जर खरी असेल, तर आपल्यावर कितीही मोठं संकट येऊ द्या, त्या संकटाचा सामना करण्यासाठी भगवान परमात्मा आपल्या पाठीमागे आणि आपल्या पुढे उभा असतो. आणि याचाच प्रत्यय यंदाच्या वारीमध्ये आला. माऊलींचा पालखी सोहळा दिवे घाटामध्ये होता आणि दिवे घाटामध्ये असताना एका 70 वर्षाच्या वारकऱ्यांचा वयोवृद्ध बाबा होते, 70 वर्ष त्यांचं वय. त्या बाबांचा पाय घसरला, त्यांचा तोल गेला आणि ते बाबा 70 वर्षाचे बाबा 80 ते 90 फूट खोल दरीमध्ये पडले. आता विचार करा, एवढ्या खोल दरीमध्ये पडल्याच्या नंतर, कारण दरीमध्ये काय असतं, मोठमोठे दगड असतात, झाडं असतात, काट्या असतात, आणि त्या दरीमध्ये पडल्याच्या नंतर त्या बाबांचे काय हाल झाले असतील. ते बाबा पडल्याच्या नंतर एका आजीने बघितलं आणि त्या आजी पळत गेल्या. बाजूलाच डॉक्टरांचं एक पथक वारकऱ्यांना आरोग्याची सेवा पुरवत होतं. तिथं जाऊन त्या आजीने सांगितलं की एक बाबा त्या दरीमध्ये पडले, त्यांना जाऊन वाचवा. तर एक डॉक्टर पळत गेली, त्यांची टीमसुद्धा त्यांची मागे पळाली. ते त्या दरीमध्येच उतरत गेले. तर त्या डॉक्टरांनी स्वतः सांगितलं की जेव्हा मी दरीमध्ये उतरत होतो त्यावेळेस माझ्या अंगामध्ये अशी कोणती तरी ऊर्जा निर्माण झाली होती, मलाच माहिती नाही. पण ते डॉक्टर जेव्हा दरीमध्ये उतरले आणि त्यांनी खाली जाऊन बघितलं, तेव्हा त्यांनासुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. कारण त्यांनी विचार केला होता की एवढ्या उंचावरून पडल्याच्या नंतर एवढी वृद्ध व्यक्ती जिवंत राहू शकत नाही, कारण खाली मोठे दगड होते. पण त्यांनी जेव्हा पाहिलं तर ते बाबा जिवंत होते, बाबा बसलेले होते. फक्त त्यांच्या डोक्याला थोडा मार लागला होता आणि ते बाबा त्या ठिकाणी मांडी घालून बसलेले होते. त्या डॉक्टरांनी त्यांना उठवलं, त्यांचाच रुमाल घेतला आणि त्यांच्या डोक्याला बांधलं. आणि व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की बाबा स्वतः चालत वरती आले. एवढे वृद्ध बाबा एवढ्या उंचावरून खाली पडले, एवढ्या दगडामध्ये पडले, तरीसुद्धा बाबा सुखरूप वरती आले. याचं कारण त्यांची श्रद्धा, त्यांची भक्ती, त्यांची नियमाची वारी आणि भगवंताची त्यांच्यावर असणारी कृपा. मित्रांनो, हा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटलं याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.